नमस्कार, सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तर गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आज बनवणार आहोत खवा गुलकंद मोदक। अतिशय सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे। तर त्यासाठी मी घेतलेला आहे पावशेर खवा आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स, हे ऑप्शनल आहेत, नाही घेतले तरी चालू शकतं। आणि गुलकंद घेतलेला आहे एक लहान वाटी भरून, साधारण हा 40 ग्रॅम वगैरे गुलकंद असेल वजनी प्रमाण बघितलं तर चला सुरू करूया। सर्वप्रथम आपण खवा व्यवस्थित भाजून घेणार आहोत। त्याला व्यवस्थित भाजायचे आपल्याला, त्याचा कलर बदलेपर्यंत त्याला आपण परतून घेणार आहे। तर बघा, खवा आपण परतायला घेतला तर तो असा पातळ झालेला आहे। त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट आणि कलर बदलेपर्यंत आपण त्याला परतणार आहे। साधारण 8 ते 9 मिनिटं लागतात ह्याला परतायला। कधी कधी तो लवकरही परतून होतो, खवा कसा आहे त्यावरती खूप ठरतं। तर बघा, आपला खवा बऱ्यापैकी परतत आलेला आहे आणि त्याचा कलरही बदलला आहे आणि थोडा घट्टपणा आलेला आहे त्याला। आता आपण ह्यामध्ये गुलकंद घालून घेऊया। आपण यामध्ये कुठल्याही प्रकारची साखर, पिठी साखर वापरणार नाही आहे, कारण गुलकंदामध्ये ऑलरेडी साखरही असते। त्यामुळे आपण तेवढंच गुलकंदच वापरून मोदक करणार आहोत। गुलकंद घातल्यानंतर खवा अतिशय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। गुलकंद त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, त्यामुळे ते सतत हलवतच तो परतून घ्या व्यवस्थित। तर बघा, आपला आता गुलकंद व्यवस्थित मिक्स होतोय। छान मिक्स झाला की त्याची चवही खूप छान लागते। तर बघा, आपला खवा आता परतला आहे, त्याला बघा घट्टपणा आला आहे। तर आता हा परतला आहे की नाही ते बघा, गोळी तयार होती, याची गोळी तयार झाली म्हणजे आपला खवा व्यवस्थित परतलेला आहे। तर आता आपण हा थंड करून घेऊया आणि आपण मोदक करायला घेऊया। तर पहा, खवा माझा थंड झालेला आहे। आता मी साच्यामध्ये मोदक करणार आहे। तर साच्यामध्ये मोदक करायचे म्हणजे सोपं काम असतं हे, आणि मोदकही छान रेखीव अगदी बघण्यासारखे होतात। तर बघा, हे अगदी पटकन होणारं काम आहे, त्यामुळे मोदकही अगदी 10 मिनिटात होतात। हे खवा परतायला 7 मिनिटं आणि गुलकंद घातल्यानंतर परत परतायला 7 मिनिटं, थंड करून घेतले की मोदक करायला पुढचे 5-7 मिनिटं, असं 10 मिनिटात ही रेसिपी होते। तर पहा, आपला मोदक छान तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने आपण दुसराही एक मोदक करून पाहूया। लहान मुलांना जरी हे काम आपण करायला दिलं की साच्यामध्ये मोदक भरा, तर तेही मुलं खूप आवडीने करतात। त्यामुळे हे मोदक अतिशय सोपे आणि गणपती बाप्पाला प्रसादही पटकन तयार होतो। तर पहा, अशा पद्धतीने आपण दुसराही मोदक तयार करून घेतलेला आहे। तर अगदी झटपट होतात, चवीलाही तितके सुंदर लागतात, सगळ्यांना आवडतात। तर गणपती बाप्पाला तर आवडणारच, कारण खव्याचा मोदक आहे। बघा, आपला दुसराही मोदक तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने मी सगळे मोदक तयार केलेले आहेत आणि बॉक्समध्ये ठेवलेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा। धन्यवाद।